शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यातला संघर्ष आता केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या दरबारी पोहोचलाय। अशातच काल राष्ट्रवादी पक्ष कुणाचा, घड्याळ हे निवडणूक चिन्ह कुणाचं यावर काल पहिली सुनावणी झाली। यावेळी अजितदादा गटाकडून संख्याबळ जाहीर करताना महाराष्ट्र विधानसभेतील 53 पैकी 42 आमदार सोबत असल्याचा दावा करण्यात आला। त्यामुळे शरद पवारांचा हुकमी एक्का अजितदादांच्या गळाला लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली। तरी अजितदादांसोबत गेलेला 42वा आमदार कोण याविषयी सुद्धा राजकीय वर्तुळात दोन नावाच्या चर्चा आहेत। ती दोन नावं कोणती ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी सकाळचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर अजित पवारांनी 42 आमदारांचा पाठिंबा जाहीर केला असला तरी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे त्यांनी मात्र विधानसभेतल्या 41 आमदारांचीच यादी जाहीर केली आहे। पण 42व्या आमदाराचं नाव अजूनही जाहीर केलेलं नाही। आणि त्यातच काल आणि आज जी दोन नावं चर्चेत आहेत ती म्हणजे एक तर शिरूर मतदारसंघाचे आमदार अशोक पवार आणि दुसरं नाव म्हणजे माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक। आता आधी जाणून घेऊयात अशोक पवारांच्या चर्चेमागे दोन कारण आहेत। एक म्हणजे अजित पवार गटाकडून शरद पवार गटाविरोधात विधिमंडळात दाखल केलेल्या याचिकेत 11 पैकी 10 शरद पवार गटातील आमदारांचा समावेश होता, पण त्या याचिकेत शिरूरचे आमदार अशोक पवार यांचं नाव नव्हतं। आणि दुसरं म्हणजे अशोक पवार यांच्या अडचणीत असलेल्या रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला अजित पवारांनी केलेली मदत। म्हणजे ऑगस्ट महिन्यात अशोक पवारांच्या घोडगंगा साखर कारखान्याचे कर्मचारी 10 महिन्यांच्या थकीत वेतनासाठी संप करत होते। त्यावेळी राज्य सरकारच्या वतीनं अजितदादांनी मध्यस्थी केली होती आणि त्यावेळी अजितदादांनी दिलेला फॉर्म्युला मान्य करण्याचं आवाहन अशोक पवारांनी आपल्या कर्मचाऱ्यांना केलं होतं। त्यामुळे अशोक पवारांचं नाव हे काल चर्चेत होतं, तर आज सकाळपासून नवाब मलिकांच्या नावाच्या चर्चेनेही जोर धरलाय। नवाब मलिक सध्या तटस्थ असले तरी त्यांनी अजित पवार गटाला समर्थन दिल्याची माहिती मिळते आणि लवकरच मलिक आपला उघड पाठिंबा अजितदादांच्या बाजूने जाहीर करतील अशा बातम्याही सूत्रांच्या हवाल्याने सकाळपासून चालवल्या जात आहेत। काही दिवसांपूर्वीच नवाब मलिकांची तुरुंगातून सुटका झाली, त्यानंतर मलिकांना आपल्याकडे खेचण्यासाठी अजित पवार गट आणि शरद पवार गट दोन्ही गटाकडून रस्सीखेच पाहायला मिळालं। यासाठी मलिकांची मनधरणी देखील करण्यात आली। मात्र तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मलिकांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे आता मलिक आपली तटस्थ भूमिका सोडून अजित पवार की शरद पवार गटात सामील होणार हे तर येत्या काळातच ठरेल। तरी पवारांची साथ सोडून अशोक पवार की नवाब मलिक अजितदादांच्या गळाला लागणार, आपल्याला याविषयी काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा। ताज्या बातम्यांसाठी सकाळचं YouTube चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।